हॅलो मित्रांनो, तर मुंबईवरून आल्यापासून मी काय गावी बाजारात गेलो नव्हतो. तर आज फायनली चाललो आहे मी केस कापायला. वाटेत दिसली फुलं, खूप सुंदर फुलं होती. आणि माझ्यासोबत नेहमीप्रमाणे बाजारात जाणारे गोंड्या जे शिवण क्लासला जाते आणि आपला प्रणय जो शाळेमध्ये जातो. गोंड्या काय कॅमेऱ्यात बघत नव्हती आणि प्रणय आपला पार्टनर. आणि असंच आम्ही चाललो. गोंड्यासोबत एक स्लो मोशन व्हिडिओ घेतला आणि इथे आपलं पायपाचं पाणी वाहतं. हॅलो मित्रांनो, अँड पॉ अडपोर्सन पॉ तर आपला मेन रोड आहे साखरपा ते देवडा आणि आपली गड नदी आहे जे विशालगडाच्या पायथ्यामधून वाहते. आणि वाटेत भेटलं आपलं श्री केदारलिंग महाराज देवस्थान. तिथे नतमस्तक झालो. वडकंबा गावचं ग्रामदैवत श्री केदारलिंग महाराज असं सुंदर असं इथे मंदिर आहे रस्त्याच्या बाजूलाच. वाटेत भेटलं शोभा मंदिर, तिथे सुद्धा नतमस्तक झालो. आणि आपल्या बकऱ्यांना बघून सरळ साखरपाच्या रस्त्याने निघालो. आणि वाटेत भेटला आपला भाव साहिल तबला मास्टर. आणि फायनली साखरप्यामध्ये पोचलो आहे. गोंड्या हे कोण आहे पाठीभाग? आणि आता मासेवाल्यांनी सुद्धा हजेरी लावली आहे इथे मासे विकायला. प्रणय चाललाय बसस्थानकमध्ये पास काढायसाठी. आमचं साखरपा बसस्थानक आहे. आता प्रणयचा पास काढून झालेला आहे. आणि प्रणय गेला शाळेमध्ये आणि मी गेलो केस कापायला. आता केस कापायला बसलो आणि आपला नेहमीप्रमाणेच आपला आर्मी कट. आणि आपला आर्मी कट मारून झालेला आहे. आता इथून सरळ मी आता घरी निघालो. घरी जाताना वाटेत भेटला आपला पाष्टावडीतील आपला भाव अजय नारकर. त्याच्यासोबत घरी चाललो आणि जुन्या आठवणी म्हणजे आपल्या पेपरमिठाच्या गोळ्या या वाटेने खात खात निघालो. आता अर्ध्या वाटेत येऊन बसलो आंब्याच्या झाडाखाली. आता फायनली मी घरी पोचलो आहे. इथेच थांबतो. जय हिंद.